हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज बनवत आहे मंचुरियन. तर मी खोबरा किसणी घेतली आहे. त्याने मी पत्तागोबी किसत आहे. हे बघा, अशा प्रकारे बारीक करते आणि जे उरलं ते चॉपरने चॉप करते. तर हे बघा, असं झालं आहे. थोडं अजून बारीक करते कारण व्यवस्थित नाही झालं होतं. आता व्यवस्थित झालं आहे बघा. अशा प्रकारे बारीक केलं आणि एका भांड्यामध्ये सगळं काढलं. अगोदर केलेलं ते पण काढलं आणि असं मग सगळं एकजूट केलं आणि त्याला भरपूर पाणी सुटलं होतं. त्याच्यामध्ये मी सध्या काहीच नाही टाकलं. आता थोडं थोडं मीठ, हळद आणि लाल तिखट मिर्च पावडर टाकते. नंतर सोया सॉस टाकते एक झाकण आणि नंतर रेड चिल्ली सॉस टाकते. नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकते, थोडंसं टाकते आणि मग मिक्स करते. असं छान मिक्स करायचं. मी त्याच्यात पाणी काहीच नाही टाकलं. हे बघा, असं पाणी सुटते त्याला सगळं मिक्स. पाणी आणि थोडं कॉर्नफ्लावर टाकते. थोडंच टाकते स्टार्टिंगला आणि हे मैदा टाकते. अजून मिक्स करते मी आणि थोडं कलर टाकते. टोमॅटो कलर आहे, थोडंच टाकते कारण की माझा मुलगा खाते म्हणून मी थोडं कलर टाकते, जास्त नाही टाकत. कारण जास्त टाकलं की लहान मुलांना लवकर ते गळा त्यांचा खराब होतो आणि आपल्याला पण त्रास होतो. त्याच्यामुळे मी थोडंच टाकलं आहे. हे बघा, असं मिक्स करते. हे बघा, असं छान लाल कलर आला आणि टेस्टला पण छान टेस्ट येते कारण सोया सॉस वगैरे टाकलं आहे. असं एकजूट केलं आहे मी. थोडं मी अजून मैदा वगैरे टाकते त्याच्यामध्ये कारण की त्याला हे एवढं हे छान झाले नव्हते म्हणून थोडं मैदा. हे बघा, अजून थोडं मैदा टाकलं मी. आता व्यवस्थितपणे मिक्स करते. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही पण असं एक वेळा घरी ट्राय करून बघा. म्हणजे आपण बाहेरचं खातो त्यानं 20 ते 30 रुपयामध्ये थोडे कमीच येतात. हे बघा, अशा प्रकारे मी फ्राय केले. हे बघा, असे छान फ्राय होतात. कमी गॅसवरच करायचं, त्याने ते आतमध्ये पण कच्चं राहत नाही आणि छान फ्राय होते. हे बघा, अशा प्रकारे जास्त ऑइल पण नाही त्याच्यामध्ये. हे बघा, असे एकदम कुरकुरीत झाले. माझ्या मुलाला दिलं मी खायला. बेटा कसे झाले? छान यम्मी झाले मम्मी, टेस्टी झाले.